हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. चला आता सकाळी सकाळी पोहे खायला या. तर हे मी पोहे बनवत होते. पोहे बनवून म्हणजे एवढं उशीर झाला होता, तर दीदीला खूप भूक लागली होती म्हणतं, त्याच्यामुळं मी 10 मिनटात पोहे बनवले. आणि हे बघा माझा अवतार सकाळचा. हे 11 11:30चं हे अवतार आहे माझं. का सांगते तुम्हाला मी. आज ह्यांची माझी खूप म्हणजे खूप भांडणं झाली, खूप रडले मी. त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे केल्यानंतर मग मी दीदीला लय भूक लागली होती, तर 1:30 वाजता बघा तिला मी कांदा टमाटर कापून दे म्हटलं, तरी ती कापून नाही दिली. शेवटी मी कापले, कारण मलाच गरज ना म्हटलं. जाऊ दे, भूक लागली तर लेकराला मग पटमनी कापले आणि तिला पटमनी पोहे करून दिले होते मी. तर कांदा टमाटर कापून पोहे करून दिले. त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक पण मी काय केले तर फक्त आमटी भात केले होते. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी तर मग एक चिकन आणलं. 50 रुपयाचं चिकन आणलं. 50 रुपयाचं चिकन आणून मस्तपैकी कुकरमधली बिर्याणी केले. पण ते असं झालं की खूप टेस्टी बिर्याणी झाली होती. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवलो टेस्टी टेस्टी बिर्याणी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला खरं सांगते, मी आज का भांडले तर आज बघा, मी आत्ता माझं मॉनिटाईज झालं आहे, पण पेमेंट चालू नाही. फेसबुकचं काय पेमेंट येत नाही. आणि हे मला हुकुमशाही करतात. नवरा म्हणले की हुकुमशाही करणारच, का आता 2 घास खायला घालतो ना आपल्याला. मी दिवसभर काम करते त्याचं तर कौतुक नाही, पण 2 घास खायला घालतो त्याचंच कौतुक असतं. आणि मी कमवतो, मी असं करतो, मी तसं करतो. तसं म्हणलं तर मी किती लुकडी आहे, 2 घास खाऊन राहते. आणि जाडं म्हणताय तर ते मला आता थायरॉईड झाले म्हणून माझी तब्येत वाढलेली आहे. आता व्यायाम वगैरे करून मी करेल, नाही का. एक दुपारचं बघा हे आमटी भात, आणि संध्याकाळी हे केलं होतं मी बिर्याणी. आणि त्याच्यानंतर आमची इथं भांडणं चालू झाले म्हणून दीदी उठायची घाई, ह्यांना दिलं खावा म्हणून बिर्याणी आणि कोशिंबीर केले होते. आणि हो का, दीदी उठून चालली भांडणं बघायला. चला तर